नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्त जनावरांसाठी चाऱ्याचं वाटप, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं पूरग्रस्त जनावरांसाठी चाऱ्याचं वाटप करण्यात आलं। प्रति जनावरांसाठी 3 दिवसांकरिता 6 मोळीचं वाटप करून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला। श्री दत्त साखर कारखाना हा नेहमीच पूरग्रस्तांच्या मदतीचा हात देत आलाय। यावर्षी शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं आणि धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या आठवड्याभरापासून अनेक गावात पुराचं पाणी शिरल्यानं कित्येक कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलंय। त्याच पद्धतीनं आपल्या जनावरांनाही निवारा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी सोडावं लागलं आहे। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्यानं चांगला चारा उपलब्ध करून देण्याची भूमिका श्री दत्त साखर कारखान्यानं घेतली आहे। शेतकरी, सभासद आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्न करणाऱ्या कारखान्यानं सामाजिक बांधिलकी जपत तेरवाड येथील ताळ बिरोबा देवळाजवळ गट नंबर 436 मधील श्रीपती महादेव चव्हाण यांच्या 42 गुंठे शेतातील ऊस पूरग्रस्त जनावरांकरिता उपलब्ध करून दिला। पार्वती सुतगिरणीमध्ये कुरुंदवाड, हेरवाड, तेरवाड व इतर भागातील 272 जनावरं असून त्यांच्या चाऱ्याची सोय झाल्यानं पूरग्रस्त नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। प्रति जनावर 6 मोळी 3 दिवसांसाठी देण्यात आलाय। त्यामुळे तात्पुरता का होईना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागलाय। त्यामुळे स्थलांतरित पूरग्रस्तांमधून दत्त कारखान्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जात आहे। यावेळी कारखाना शेती मदतनीस विठ्ठल राजपूत, हसन सय्यद, तुकाराम वाळके, विनोद कुलकर्णी, शासकीय पशुधन अधिकारी प्रमोद झेंडे, गणेश चोथे, सुनील कोळी तसेच कुरुंदवाड तलाठी श्री तुपादे, तेरवाड तलाठी SB कारंडे उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।